नागपुरात 2 दिवसात उष्माघाताने 10 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज. नागपूर रेल्वे स्थानक आणि परिसरात 5 जणांचा मृत्यू, 5 मृतदेह सक्करदरा, ताजबाग, लकडगंज आणि कळमना परिसरात सापडल्याची माहिती. 25 मे पासून तापमान 45 अंशांच्या पुढेच. विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या 6 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट. अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा या 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज उष्णतेची लाट नाही, हवामान विभागाचा अंदाज. नाशिक शहरालगत असलेल्या पेठ तालुक्यात अनेक गावांमध्ये अद्यापही पाण्यासाठी लोकांची भटकंती. विहिरीतील दूषित पाण्यामुळे लोक आजाराने त्रस्त. पेठ तालुक्यातील चिखली आणि सुरगाणे वाड्यात पाण्यासाठी महिलांची भटकंती. विदर्भातील उष्णतेच्या लाटेचा संत्री उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका. उन्हाच्या तडाख्यानं बहराची 80% संत्री गळली. शेतकऱ्यांचा हेक्टरी 5 लाखांचं नुकसान होण्याचा अंदाज. सरकारनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठ्यात घट. 105 टीएमसी क्षमतेच्या धरणामध्ये सध्या फक्त 16 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाचं शिवसागर जलाशय हळूहळू अटण्याच्या मार्गावर. 105 टीएमसी क्षमतेच्या कोयनामध्ये फक्त 16 टीएमसी पाणीसाठा शिल्लक. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात तणावाचं वातावरण. किल्ला परिसरात आज बकरीद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. मात्र हिंदूंना किल्ल्यावरती आज बंदी केल्यानं शिवसेना आक्रमक. दोन्ही शिवसेनेकडून दुर्गाडी परिसरात आक्रमक आंदोलन. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरती हिंदूंना प्रवेशबंदी केल्यानं ठाकरेंची शिवसेनाही आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करत निषेध. मुंबईतल्या गोरेगाव गोकुळधाम परिसरात आझादनगर सोसायटीमध्ये तणावपूर्ण शांतता. आझादनगर सोसायटीमध्ये बकऱ्याच्या कुर्बानीवरून काल वाद झाला होता. यानंतर पालिकेनं सोसायटीमध्ये कुर्बानी देण्याची परवानगी नाकारली होती. सोसायटीत पोलीस बंदोबस्त. बकरीद निमित्त देण्यात येणाऱ्या बकरी कुर्बानीवरून घाटकोपर परिसरातील सागर पार्क सोसायटीमध्ये वाद. महापालिकेनं नेमून दिलेल्या जागेत कुर्बानी देण्याची सोसायटीतल्या रहिवाशांची मागणी. त्यावरून सोसायटीमध्ये वाद. सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त. कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सृष्टीसागर सोसायटीमध्ये बकऱ्याच्या कुर्बानीवरून मोठा गोंधळ. पोलिसांच्या मध्यस्थीनं कुर्बानी तात्काळ बंद. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कत्तलखान्यामध्ये जाऊन कुर्बानी देण्याचे आदेश. मीरा रोडच्या पूनम एस्टेटमध्ये बकरीद शांततेत पार. हिंदू आणि मुस्लिम रहिवाशांकडून एकोप्याचा संदेश. तर बाहेरच्या लोकांमुळे सोशल मीडियामुळे काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाल्याचं रहिवाशांनी स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये बकरीदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची विशेष कारवाई. 131 गोवंशांची सुटका केली. 8 आरोपींवरती 4 गुन्हे दाखल. अवैध गोवंश वाहतुकीला आळा घालण्यासाठी कारवाई सुरूच राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 86 गोवंश जनावरं ताब्यात. कामठी येथील भाजी मंडी आणि मदन चौक परिसरातून गोवंश ताब्यात. अद्याप या गोवंशांवर कोणीच हक्क न दाखवल्याचीही माहिती. गोवंश तस्करांविरोधात पोलिसांची नागपूर परिक्षेत्रात जोरदार कारवाई. नागपूर जिल्ह्यातील 2 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 1 अशा गोतस्करांच्या 3 टोळ्यांविरोधात मकोका कायद्याअंतर्गत कारवाई. गुंडांची खासगी संपत्ती जप्त करण्याचा पोलिसांचा विचार सुरू. आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू. परभणी जिल्ह्यात बकरीदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तब्बल 117 गोवंश जप्त केली. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही कत्तलीसाठी नेणारी गोवंश जप्त केली. पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला. यवतमाळच्या उमरखेडमध्ये गोवंश तस्करांनी गोरक्षकाला दगडानं ठेचून ठार मारल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारवाईची मागणी. पुण्यामध्ये बकरीदच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी. त्याचाच एक भाग म्हणून सारसबाग बंद. वर्षभरापूर्वी सारसबागेत नमाज पठण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. भिवंडीमध्ये रस्त्यावर रेड्याचा धुमाकूळ. भर रस्त्यात तरुणाला उडवलं. रस्त्यावर रेडा सैरावैरा धावत असल्यानं एकच तारांबळ. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल.
नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची रात्री भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये 1 तास चर्चा। दोन्ही नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळातही चर्चा। पक्षानं सांगितलं तर आम्ही विधान परिषद लढणार नाही, सर्वांसोबत चर्चा करण्याची आपली तयारी, राष्ट्रवादी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केलं। प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण चिखलीकर यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला। ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता। बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौरांसोबत भाजप नेत्यांची खलबतं। भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी राजीव पाटील यांची भेट घेतली। रवींद्र फाटक, क्षितिज ठाकूर यांच्यानंतर तिसरा बडा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात। खासदार सुप्रिया सुळे यांची दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह फोटो पोस्ट करत भावूक पोस्ट। काही क्षण छोटे असतात पण आठवणी आयुष्यभर राहतात म्हणत आठवणींना उजाळा। भिवंडी वाडा महामार्गाची खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांच्याकडून पाहणी। पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस रस्त्यावर सायकल चालवताना दिसल्या। त्यांनी केवळ सायकल चालवली नाही तर या माध्यमातून त्यांनी लोकांना संदेश दिला। 5 ते 7 किलोमीटर अंतरावरची सगळी कामं सायकलवरून करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। भोंदूबाबा अशोक खराच्या काळ्या कृत्यांवरती सिनेमा येणार। येत्या 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होणार। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स असं या चित्रपटाचं नाव। सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज। अभिनेत्री दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार। रुपाली चाकणकरांचा रोल करू नका, फोनवरून धमकी दिल्याची अभिनेत्री दीपाली सय्यद यांची माहिती। राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा दावा। एखादी भूमिका करताना कलाकारावर दबाव आणू नका असंही निवेदन। पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची वाढ। आजपासून सीएनजीचे नवे दर लागू। पुण्यात सीएनजीचे दर 94.85 रुपये। संभाजीनगरमध्ये सीएनजी महागला। सीएनजीमध्ये 2 रुपयांची वाढ। संभाजीनगरमध्ये सीएनजी 103 रुपयांवर। नाशिकमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपया 35 पैशांना वाढ। नाशिकमध्ये सीएनजी प्रति किलो 96 रुपये 50 पैशांवर। आखाती युद्धांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या दरांसह आता सीएनजी दरातही वाढ। जेएनपीए बंदरावर आयात निर्यात करणाऱ्या कंटेनर चालक संघटना आजपासून संपावर। त्यामुळे जेएनपीए बंदरातील आयात निर्यात ठप्प होण्याची शक्यता। कंटेनर यार्डावर आकारण्यात येणाऱ्या शुल्कवाढीमुळे संप पुकारण्यात आला। रायगडमधील माणगाव तालुक्यातील खरोशी गावाच्या जंगलामध्ये एका 15 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ। निधी राकेश उतेकर असं या मृत तरुणीचं नाव। कुटुंबासोबत निधी ही मुंबईतील विलेपार्ले इथे राहत होती, मात्र उन्हाळी सुट्ट्यांमुळे ती आईवडील आणि भावासह माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी इथं आली होती। मंगळवेढ्यामध्ये रील स्टार असणाऱ्या विवाहितेची आत्महत्या। स्वतःच्याच हॉटेलमध्ये स्वयंपाकघरात गळफास घेतला। रोहिणी निलेश पाराध्य असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून हॉटेल ग्रामपंचायत नावानं इंस्टाग्रामवर प्रसिद्ध होती। अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास तुरुंगवास आणि 25,000चा दंड। पुणे आरटीओचा मुलांसह पालकांना इशारा। स्टंटबाजीचे व्हायरल व्हिडिओ पाहता पुणे आरटीओ ॲक्शन मोडवर। नागपूरच्या उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारात पांढरा तलाव परिसरात विहिरीत पडलेल्या वाघाची सुटका। पाण्याच्या शोधात वाघ विहिरीत पडल्याची शक्यता। अकोल्यामध्ये श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी पितापुत्रावर गुन्हा दाखल। पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर आवारे यांना अटक। पतसंस्थेमध्ये 8,97,00,000 रुपयांचा अपहार केला। 2,500 ठेवीदारांचे पैसे पतसंस्थेमध्ये अडकले।